का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, करायचे काय याचे भान आहे. साथ द्या आम्हाला नेऊ राज्य पुढती, उंच त्याची न्यावयाची शान आहे. असे विचार विधानसभेत मांडणारे आणि कृतीत आणणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात आज बुधवार दिनांक 28 रोजी दुर्दैवी निधन झाले आणि राज्यासह बारामती पोरके झाल्याची भावना सर्वत्र दिसून आली. महाराष्ट्रासाठी हा एक काळा दिवसच म्हणावा लागेल. ज्या बारामतीवर अजितदादा पवार यांचे जास्त प्रेम होते, तिथेच त्यांचं अकाली जाणे ही पण काळजाला चटका लावून जाणारी घटना आहे. महाराष्ट्रातील या पॉवरफुल नेत्याच्या आठवणी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेरावर आहे जयेश पाटील. अजितदादा पवार हे नाव म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वलयांकित व्यक्तिमत्व. प्रशासनावर घट्ट पकड, वक्तशीरपणा आणि विकास कामांचा धडाका असे गुण असलेल्या अजितदादा पवार यांची ओळख दादा म्हणूनच जास्त राहिली. अगदी कोरोनाच्या काळात सुद्धा अजितदादा पवार यांनी मंत्रालयात हजेरी लावून कामे मार्गी लावली होती. बिग बॉसचा मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाण याची बिकट परिस्थिती पाहून त्याला घर बांधून देण्याचं काम त्यांनी केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणून काम केलं आहे. 1982 साली सहकार क्षेत्रातून राजकीय श्रीगणेशा करणारे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राहणारे व्यक्ती ठरले आहेत. अजितदादा पवार यांचा स्वभाव आणि रोखठोक भूमिका कायमच चर्चेत राहिली आहे. अगदी त्यांचे राजकीय विरोधक असलेल्या राज ठाकरे यांनीही अजितदादांच्या या गुणांचे जाहीर कौतुक केलेले आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले आणि त्यावेळी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले. त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत सुद्धा शपथ कोण घेणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे यांचं माहीत नाही, पण मी मात्र शपथ घेणार अशी टिप्पणी त्यांनी पत्रकारांसमोर केली होती. आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जोरदार हशा पिकला होता. अजितदादांच्या भाषणाचा रांगडेपणा आणि वेगळेपणा खूप लोकप्रिय होता. एकदा एका भाषणात ते पुणे जिल्ह्यातील काही मुले नासामध्ये गेल्याचे सांगत होते आणि त्याचवेळी एका कार्यकर्त्याने चिठ्ठी दिली की रस्त्यावर मोकाट जनावरं वाढली आहेत, त्याचा बंदोबस्त करा. तेव्हा आपल्या मिश्किल भाषेत त्यांनी मी नासाचं सांगतोय आणि याला काय लागलंय असे उत्तर दिले होते. कोल्हापूरमध्ये तालमीचा इतिहास मोठा आहे, त्यामुळे अजितदादा पवार जेव्हा कोल्हापुरात यायचे तेव्हा तेथील तालमींना भेट देऊन तेथील अडचणी समजून घ्यायचे. काँग्रेसचे सतेज उर्फ बंटी पाटील यांना आता बंटी म्हणू नका असा सल्ला त्यांनी एकदा भाषणात दिला होता. तर 2024मध्ये भीमा कृषी प्रदर्शनावेळी धनंजय महाडिक यांच्या तिन्ही मुलांशी अजितदादा पवार यांच्या स्टेजवर गप्पा रंगल्या होत्या, हे सगळ्यांनी पाहिले होते. असे सगळ्यांशी संपर्क असणारे अजितदादा पवार हजरजबाबी पण तेवढेच होते. पिंपरी चिंचवडमधील निवडणुकीच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने तुम्हाला रॉकीबाई म्हटले आहे असे विचारताच मी तो चित्रपट बघितला नाही, बघितला की सांगतो, योग्य की अयोग्य म्हटलं आहे असा टोला अजितदादा पवार यांनी पत्रकारांना लगावला होता. अजितदादा पवार यांच्यावर कार्यकर्त्यांचे खूप प्रेम होते. पुण्यातील एका रोड शोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा उपाध्यक्ष करण गायकवाड या कार्यकर्त्याने क्रेनला लटकून अजितदादा पवार यांना गुलाबी हार आणि महात्मा फुले यांची पारंपरिक पगडी घातली होती. एका सभेवेळी कार्यकर्त्याने दादा आय लव्ह यू अशी सभेत हाक दिली होती. तेव्हा घरी जाऊन बायकोला म्हणजे ती म्हणते की गडी लईच बिघडला आहे असा टोला अजितदादा पवार यांनी लगावला होता. एका दौऱ्यात तर गाडीत बसलेले अजितदादा आणि त्यांना शेवटपर्यंत तुमच्या सोबतच राहणार असा सांगणारा त्यांचा कार्यकर्त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेला संपूर्ण राज्याने बघितला होता. आपल्या विश्वासू राज्य सरकारने राज्य मंत्रिमंडळात बैठकीत घेतलेले काही महत्त्वपूर्ण निर्णय ही अजितदादा पवार यांची शेवटची पोस्ट ठरली होती. अजून एक योगायोग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह आहे घड्याळ आणि अपघातात अजितदादा पवार यांनी मनगटात घातलेल्या घड्याळानेच त्यांची ओळख पटली होती. राज्याशी जोडलेल्या अनेक आठवणी मागे ठेवून हे हरवणारी व्यक्तिमत्व हरपले, ज्यामुळं राज्य पोरके झाल्याची भावना आज सर्व पक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. तब्बल 6 दशकाहून अधिक काळ ते सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. कामाचा माणूस म्हणून महाराष्ट्रावर परिचित असलेले अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या असंख्य आठवणीतून ते सदैव आपल्या मनात राहतील. दैनिक मुंबई तरुण भारत मार्फत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.